चिकन घेते आपण 1 किलो। तुम्ही कोणी माझं काही करू शकत नाही। तुमच्या कुठल्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही। खेकडे बघा केवढे मोठे मोठे खेकडे आहेत। त्या चिकनला आता उकळी आलेली आहे आणि एवढा सुंदर सुगंध येतोय ना। नमस्कार मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या जर्नी विथ प्रिनय या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। सर्वप्रथम तर आपल्याला बिग थँक्यू, कारण आपण गेल्या वेळेस जो व्हिडिओ अपलोड केला होता म्हणजेच हॉटेल गोमांतक विषयी जी आपण माहिती दिली होती, तिकडच्या फूड क्वालिटी बद्दल असेल किंवा तिकडच्या मालकाच्या वर्तणुकीबद्दल, त्याला आपण प्रचंड असं प्रेम दिलेलं आहात। आणि आता त्या व्हिडिओला 70,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत, 1,000 पेक्षा जास्त लाईक्स आलेत। बऱ्याच लोकांनी कमेंट केलेल्या आहेत आणि त्या कमेंटमध्ये त्यांनी आपल्याला विविध अशी माहिती दिली आहे। 90% लोकांनी आपण दिलेल्या माहितीशी सहमती दर्शवलेली आहे। कुठल्याही व्हिडिओसाठी मी कोणताही पेड रिव्ह्यू करत नाही, ते माझं जेन्युइन मत असतं आणि ते मी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो। तो परत एकदाच आपल्या सगळ्यांना धन्यवाद। आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या घरीच एक रेसिपी बनवणार आहोत, चिकन विषयीची एक रेसिपी असेल। तर मित्रांनो, सकाळचे अराउंड वाजले 10:30 आणि आता मी आलोय आमच्या नाक्यावरती। आणि नाक्यावरती बघा पावसाचे दिवस, जून महिना संपायला आलाय। आकाश बघा रबर आहे, ढग येतात वाऱ्याबरोबर उडून जात आहेत, पावसाचा काही पत्ता नाही। गावी तर खूप पाऊस पडलाय आणि मे बी येत्या टाईममध्ये पण भरपूर पडेल, पण मुंबईचं काय कळेना झालंय। वातावरणाचे हे बदल कशामुळे झालेत याला माणूसच कुठेतरी जबाबदार आहे। आणि समोर बघा तर मच्छीसाठी लोकांची गर्दी दिसते। हालाकी आता पावसाळा सुरू झालाय तर मच्छी तर फ्रेश मिळणार नाहीये। आणि पंकज आणि राजनने सुद्धा आपला धंदा पुढे सेट केलाय सकाळी 8 वाजताच। सो चला पुढे जाऊया। तर आजच्या रविवारची पोटा पाण्याची सोय करण्यासाठी आपण आता चाललेलो आहोत अंधेरीच्या मार्केटला, कारण जोगेश्वरीत तर काय फिश एवढं काय फ्रेश दिसत नाहीये। सो बघूया अंधेरीला आपल्याला काय मिळतंय का, नाहीतर आहे आपल्याला चिकन। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे नेताजी, राजेंद्र आणि नितीन सुद्धा आलाय। बघूया ते पण काहीतरी मार्केटमधून चिकन वगैरे किंवा फिश वगैरे खरेदी करायला आलेत। तर चला जाऊया आता आपण मार्केटमध्ये, समोर मार्केट आहे। आपण आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये पण या हॉटेलबद्दल तुम्हाला, हॉटेलबद्दल नाही, शॉपबद्दल तुम्हाला सांगितलं होतं। इथे एकदम ह्यूज क्वांटिटीमध्ये चिकन मिळतं आणि मागे बघा तुम्ही चिकन कटिंगचं काम चालू आहे। त्याच पद्धतीने इथे बघा किती बल्क क्वांटिटीमध्ये चिकन सेल केलं जातं। आणि आपण आता घेतोय लॉलीपॉप, एकूण 2 किलो लॉलीपॉप घेतोय। मी 1 किलो घेतोय, नेताजी आणि नितीन हाफ केजी घेतात आहे। आणि या समोर बघा कोंबड्या किती कापून ठेवलेल्या आहेत। तर आता लॉलीपॉप तर आपले घेऊन झाले, पण आपल्याला चिकन पण घ्यायचं आहे। तर चिकन आपण इथून घेतोय एकदम फ्रेश कट करून। आणि किती किलो घेऊया? 1 किलो चिकन घेते आपण 1 किलो। राजेंद्र सावंत यांनी सांगितलं 1 किलो चिकन घ्यायचंय। तर 1 किलो चिकन साठी आपली कोंबडी वजनावर पडलेली आहे आणि आता रेडी होते आपल्याला। म्हटलं अंधेरी मार्केटला आलोच आहे, तर मार्केटमध्ये बघूया आणि मासे काय उपलब्ध आहेत ते पण बघूया। गर्दी काही कमी नसते मार्केटची। बघा पापलेट आहे, बोंबील आहेत, कोळंबीची साईज बघा केवढी मोठी आहे, एकदम किंग साईज प्रॉन्स आहे। भरपूर मासे आहेत। आपण म्हणतो की पावसाळ्यात मासे मिळत नाहीत, पण भरपूर मासे आहेत आणि मार्केट पण पूर्ण गच्च भरलंय। खेकडे बघा केवढे मोठे मोठे खेकडे आहेत, भरलेले खेकडे आहेत एकदम। इथे बघा बोंबील आहेत, त्याच्यानंतर इथे मांदेली सुद्धा आहे, बांगडे आहेत, पापलेट आहे, लॉलीपॉप आणलेले आहेत हे। आणि त्यांना व्यवस्थित आता साफ करून घेतलेलं आहे। आणि आता आपण याची प्रोसेस करायला सुरुवात करतोय की आपल्याला लॉलीपॉप बनवण्यासाठी काय काय सामान लागणार आहे ते पण आपण आता दाखवतोय तुम्हाला। तर आपल्याला लागणार आहे 2 अंडी, त्यानंतर आपण घेतलाय लिंबाचा रस, आले लसूण पेस्ट घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, त्यानंतर इथे आहे आपली हळद, त्याच्यानंतर चिली रेड सॉस घेतलाय आपण, रेड सोया सॉस सुद्धा घेतलाय आपण, त्यानंतर आपण घेतलाय कॉर्न पावडर, मीठ, त्याच्यानंतर घेतलाय मैदा आणि हा आपण आणलेला आहे लॉलीपॉप स्पेशल मसाला सुद्धा, ज्याने आणखीन जास्त चांगली चव येईल लॉलीपॉपला।
तर आता आपण सुरुवात करूया रेसिपीला. या रेसिपीसाठी आपल्याला हेल्प करते मानसी आणि आता आपण सुरुवात करणार आहोत. सो पहिल्यांदा काय घेतलंय आपण? आलं लसूण पेस्ट. सर ही आलं लसूणची पेस्ट घेतली आहे तिने. त्यानंतर त्याचबरोबर आपण घेतो आहे हा लिंबाचा रस. 2 लिंबांचा रस काढून घेतला होता आपण. आणि लिंबाचा रस काढण्याचं मेन रिझन हे आहे की जो चिकन असो किंवा फिश असू दे यांना थोडासा हिरमस असा वास येतच असतो आणि तो वास कमी होण्यासाठी याच्यामध्ये आपण लिंबू टाकत असतो, जेणेकरून चांगला स्वाद आणि चांगला वास सुगंध एकूणच डिशला येतो. त्यानंतर आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत रेड चिल्ली पावडर सुद्धा. तर 1 वाटी 2 ते 3 टीस्पून आपण रेड चिल्ली पावडर घेतली होती, ती सुद्धा आपण टाकलेली आहे याच्यामध्ये. त्यानंतर आपण टाकत आहोत याच्यामध्ये थोडीशी हळद, कारण ऑलरेडी जो आपण मसाला आणलाय त्यासुद्धा हळद आहे, सो यात पण आपण थोडी हळद टाकलेली आहे. त्यानंतर थोडं मीठ टाकणार आहे, कारण त्या मसाल्यात सुद्धा थोडंसं मीठ आहे, तो आपण थोडं मीठ टाकणार आहोत. तर आपल्या बॅटरमध्ये पण नंतर टाकायचं आहे, जे की आपण मैद्याचं आणि कॉर्नफ्लॉवरचं बनवणार आहोत. आणि आता हे संपूर्ण मिश्रण एकदा आपण व्यवस्थित ढवळून घेणार आहे, जेणेकरून जो मसाला आहे तो एंड टू एंड सगळीकडे लॉलीपॉपला पूर्ण लागला पाहिजे. त्याच्यासाठी आपण एकदम व्यवस्थित याला मिसळून घेतोय आता हा सगळा मसाला. तर आता आपण याला व्यवस्थित मिसळून घेतोय. त्याचबरोबर जो आपण लॉलीपॉपचा स्पेशल मसाला आणला होता तो आपण थोडा यामध्ये टाकून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा जो अर्क आहे किंवा त्याचा जो स्वाद आहे तो पूर्ण या लॉलीपॉपमध्ये उतरेल. त्याचबरोबर आपल्याला 2 अंडी सुद्धा टाकायची आहेत. अंड्या टाकण्याचं कारण हे असतं की क्रिस्पीपणा, अंड्यामध्ये फार क्रिस्पीपणा असतो. जर तुम्ही ऑमलेट वगैरे करत असाल तर तुम्हाला ते जाणवतच असेल की क्रिस्पीपणा किती असतो अंड्यामध्ये. सो तो क्रिस्पीपणा आपल्या या लॉलीपॉपमध्ये उतरण्यासाठी आपण यामध्ये 2 अंडी टाकली आहेत आणि हे सगळं मिश्रण आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि एकजीव सुरुवात करतो आहोत लॉलीपॉपचा बॅटर बनवण्यासाठी. तर सर्वप्रथम आपण घेतलेला आहे मैदा आणि मैदा आपण काढून घेतोय या भांड्यामध्ये. सर इक्वल माप ठेवायचं आहे, म्हणजे जेवढा तुम्ही मैदा घेताय तेवढंच तुम्हाला कॉर्नफ्लॉवर पण टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकण्याचं कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो क्रिस्पीपणा असतो तो कॉर्नफ्लॉवरने येतो. आणि चायनीज आयटममध्ये, बऱ्याच चायनीज आयटममध्ये तुम्ही जर बघत असाल, सूप असेल किंवा लॉलीपॉप असतील, मैद्याबरोबरच कॉर्नफ्लॉवरचा पण उपयोग केला जातो. आणि आता आपण हे दोन्ही एकत्र केलेले आहेत. त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत चिल्ली सॉस. चिल्ली सॉसने तिखटपणा येतो, सो आता आपण हा चिल्ली सॉस टाकून घेतोय. बघा, याने एक तिखटपणा येईल छान असा कवरला. आणि त्याचबरोबर आपण टाकतोय ब्लॅक सोया सॉस. थोडाच टाकायचा आहे ब्लॅक सोया सॉस, कारण त्याचा एसेन्स खूप जास्त असतो आणि पूर्ण स्मेल येतो पूर्ण त्या याला. त्यानंतर 1 अंडं सुद्धा आपण यामध्ये टाकतोय. जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं की अंड्याने क्रिस्पीपणा येतो, सो हे जे वरचं कवर आहे त्याला पण आपल्याला क्रिस्पीपणा जर आणायचा असेल तर आपल्याला यामध्ये अंडं टाकावं लागेल. तर आपण 1 अंडं पण सुद्धा टाकून घेतलेलं आहे यामध्ये. त्याचबरोबर जो मसाला आपण आणला होता स्पेशल लॉलीपॉपचा तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतोय. थोडंसं मीठ आपण टाकणार आहे, कारण ऑलरेडी या मसाल्यामध्ये पण मीठ आहे, त्यामुळे आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. आणि अशा प्रकारे हे सगळं बॅटर जे आहे ते आता आपण एकजीव करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपलं हे जाडसर बॅटर आपण रेडी करून घेतलेलं आहे, एकजीव झालेलं आहे व्यवस्थित. आणि थोडं जाडच घ्यायचं असतं, कारण व्यवस्थित जे कवर असतं ते चिपकायला हवं, म्हणजे चिटकायला हवं आपल्या लॉलीपॉपच्या पीसला. आणि त्याचा क्रंचीनेस म्हणा आपल्याला जाणवायला हवा लॉलीपॉपमध्ये. सो त्यासाठी आता हे बॅटर रेडी झालं आहे. त्याचबरोबर मानसीने इथे हे चिकन जे आहे, जे आपण नॉर्मल चिकन बनवतोय चिकन रस्सा, त्यासाठी मॅरिनेट करून घेतलं आहे. याच्यामध्ये तिने आलं लसूण मिरचीची पेस्ट लावून आणि लिंबू वगैरे टाकून त्यामध्ये असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता थोड्याच वेळात याची सुद्धा आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर आता आपण चिकनची ग्रेव्ही बनवायला सुरुवात करतोय. त्यासाठी मानसीने 1 टोप घेतलाय आणि गॅस चालू केलाय. त्यामध्ये आता ती टाकते थोडं तेल. आपण हे मालवणी पद्धतीनेच बनवतोय, बरोबर ना मानसी? तर आम्ही हे आमच्या मालवणी पद्धतीने बनवतोय. मे बी प्रत्येकाची
कोकणी मालवणी पद्धत पण बनवायची वेगवेगळी असते प्रत्येक ठिकाणी. सो आमच्याकडे अशा पद्धतीने बनवलं जातं. ती रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सो थोडं तेल तापायला द्यायचं आहे. तेल तापला की त्याच्यामध्ये आपण टाकलाय कढीपत्ता भरपूरसा आणि त्याचबरोबर आपण टाकणार आहोत कांदा. तर आपण याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता टाकून घेतलाय आणि याला आता व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत जोपर्यंत हा कांदा प्रॉपर लाल होत नाहीये तोपर्यंत. तर कांदा आता चांगला लालसर झालेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आपला बोलेकर स्पेशल मालवणी मसाला, जो की पंकजनेच आपल्या बिझनेस सुरू केलाय. आपण एक ब्लॉग सुद्धा बनवलाय अगोदर. जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसाल तर नक्की एकदा पहा. त्यामध्ये कोकणातील मेवा, एक कोकणातील मसाले, स्पायसेस याचा एक बिझनेस पंकजने सुरू केलाय माझ्या भावाने छोट्या. सो त्याचाच हा मसाला. त्याचबरोबर आपण यामध्ये टाकतोय गरम मसाला. तसं बघायला गेलं तर हा मालवणी मसाला असतो त्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला असतोच, पण थोडी आणखीन चांगली चव येण्यासाठी आपण वरतून सुद्धा यामध्ये मालवणी गरम मसाला टाकतोय. त्यानंतर हे पूर्ण जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊया छान. मसाला एकजीव झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं आपलं चिकन होतं ते आपण टाकून घेतोय. आणि या मॅरिनेट केलेल्या चिकनला सुद्धा बघू शकता की मस्त असा हिरवा कलर आलाय. आलं लसूण मिरचीच्या पेस्टचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दह्यामध्ये सुद्धा मॅरिनेट करू शकता, पण आम्ही दही टाळलंय आज टाकणं यामध्ये. दरवेळेला आम्ही दही टाकून करतो, पण म्हटलं आज करताना आपण थोडं यामध्ये फक्त हिरवी मिरची, लसूण आणि आलं याचाच मसाला वापरूया. आणि आता हे एकजीव करून घेतलंय. त्यानंतर तर आता आपलं हे जे चिकन आहे ते शिजायला सुरुवात झालेली आहे आणि याला थोडासा असा काळसर रंग तुम्हाला दिसतोय. तो विशिष्ट आलेला आहे कोथिंबीरमुळे. कोथिंबीरचा वापर जास्त जेवणात केल्यामुळे एक चांगला सुगंध जेवणाला येत असतो आणि आम्ही आमच्या जेवणामध्ये कोथिंबीरचा नेहमीच जास्त वापर करत असतो. आणि उकळी सुद्धा आता यायला लागली आहे. आता ही उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर आपण हे जे आपलं घरगुती वाटण आहे याच्यामध्ये विशिष्ट नारळ, त्याचबरोबर कांदा, तसंच आलं लसूण या सगळ्या गोष्टींचं हे वाटण आपण बनवून घेतलंय. आणि कोकणामध्ये किंवा मालवणी माणसाच्या जेवणामध्ये नारळाचं वाटप नसेल तर ते जेवण अर्धवट असतं. सो हे आपण वाटण आता आपल्या या चिकनच्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत आणि भारी असा सुगंध आत्ताच यायला सुरुवात झालाय. अजून तो वाटण पण आपल्याला टाकायचं आहे. तर आता आपण यामध्ये वाटण टाकलेलं आहे. मीठ टाकलंय आपण पुन्हा एकदा. आधी सुद्धा आपण थोडं मीठ यामध्ये टाकलं होतं आणि हे सगळं एकजीव करून घेतोय आता. आणि ऑलमोस्ट आता सगळी प्रोसेस आपली झालेली आहे आणि आता याला व्यवस्थित शिजायला आपण ठेवणार आहोत. मे बी 10 ते 20 मिनिटं लागतील हे व्यवस्थित शिजायला. ढाकण मारून घेणार आहोत आणि शिजल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. तर फायनली अशा प्रकारे आपल्या चिकनला आता उकळी आलेली आहे आणि एवढा सुंदर सुगंध येतोय ना. पॉसिबल असतं ना की या व्हिडिओतून तुम्हाला सुगंध पण पाठवणं, तर नक्कीच मी पाठवला असता. एवढा खरंच सुंदर सुगंध येतोय. तर आता आपली लॉलीपॉप फ्रायची पण तयारी झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करून घेतलेले लॉलीपॉप होते ते बघा आता व्यवस्थित मसाला पूर्ण डीपपर्यंत गेलाय त्यांच्यामध्ये दिसतोय आपल्याला. आणि मे बी जर तुम्ही कधी प्लॅन करताय ना तर एक दिवस आधीच चिकन आणा आणि रात्रीच मॅरिनेट करून ठेवा, जेणेकरून मसाला ना खूप चांगला लागतो. त्याचबरोबर जे आपण बॅटर घेतलेलं ते बॅटर पण इथे रेडी आहे. त्यानंतर आपण एक जाळीवाली गाळणी घेतली आहे जेणेकरून जे ॲडिशनल तेल असेल ते याच्यातून खाली निघेल. आणि त्याचबरोबर आपण टिश्यू पेपर घेतलेले आहे. टिश्यू पेपरवरती आपण लॉलीपॉप घेतल्यानंतर त्यातलं जे एक्स्ट्रा तेल असतं ते याच्यामध्ये निघून जाईल. इकडे आपल्या कढईमध्ये तेल आता गरम होत आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये एक एक लॉलीपॉप टाकून तळायला सुरुवात करणार आहोत. तेल आता गरम झालेलं आहे आणि आपण आता सुरुवात करतोय एक एक लॉलीपॉपचा पीस तेलामध्ये सोडायला. पहिल्यांदा हा व्यवस्थित आपण मसाल्यात मॅरिनेट झालेला पीस घेतलाय, त्याला डीप व्यवस्थित केलेला आहे पिठामध्ये आणि हा पहिला पीस टाकला आहे. व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे आणि हा दुसरा पीस. आणि हे बघा हे मॅरिनेट केलेले आहेत आपण. याला व्यवस्थित मसाला लावून घेते मानसी आणि त्याच्यानंतर हे टोटल जे आपण बॅटर बनवलं त्या बॅटरमध्ये व्यवस्थित डीप करून त्याला आपण सोडतोय. आणि वियान सुद्धा आलाय. हाय वियान,
आज आपण चिकन लॉलीपॉप बनवतोय, तुझा खास आवडता फेवरेट डिश. मजा येणार ना? तर सो विहान सुद्धा आलाय आपल्याकडे आता आणि आपले लॉलीपॉप बनायला सुरुवात झाली आहे, फ्राय व्हायला. तर हे आपण पहिले सोडलेले जे लॉलीपॉपचे पीस होते ते आता आपण हाफ फ्राय करून घेतलेत, कारण पूर्ण बॅटर वरतून जर प्रॉपर तेल आतमध्ये जाण्यासाठी किंवा प्रॉपर आतमध्ये शिजण्यासाठी त्याला चऱ्या माराव्या लागतात आणि त्या चऱ्या आपण नंतर मारणार आहोत. सो आता आपण हाफ फ्राय करून घेतोय सगळे पीस आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण ते तेलात सोडणार आहोत चऱ्या मारून, जेणेकरून ते प्रॉपर डीपली फ्राय होतील. तर आता आपण हे लॉलीपॉप जे आहे त्यांना आपण हाफ फ्राय करून घेतले आणि आता यांना आपण चऱ्या मारून घेणार आहे, कारण कसं असतं बॅटर हे जाड असतं आणि तेल आतपर्यंत जाणं गरजेचं असतं तरच ते व्यवस्थित फ्राय होऊ शकतं. तो आता आपण यांना सगळ्यांना चऱ्या मारून घेणार आहे आणि पुन्हा एकदा डीप फ्राय करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपले लॉलीपॉप आता रेडी झालेत आणि त्या लॉलीपॉपचा आनंद घेण्यासाठी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत यश आणि विहान. सो पहिल्यांदा मी यशला विचारतो, यश हाऊज इट, कसे झालेत लॉलीपॉप? आज आपण लॉलीपॉप बनवलेत घरी. तर लॉलीपॉप एकदम टेस्टी आहेत आणि ओके, खाण्याला खूप मजा येते एकदम. आणि त्याचबरोबर आपण जी शेजवान दिलेली आहे तुम्हाला, ही शेजवान पण होममेड आहे. माझा एक मित्र आहे हर्षद साळवी म्हणून, त्यांची जी वाईफ आहे ती ही घरी बनवते आणि खूप छान चव आहे. कसं वाटतंय कॉम्बिनेशन दोन्ही पण? यश खूप एकदम म्हणजे भारी वाटतंय आणि पूर्ण ते प्लेटला डेकोरेट केलं एकदम, ते पण छान दिसतंय. ओके, बस, आणि लॉलीपॉप खूप टेस्टी झाल्यात. टेस्टी झाले आणि हॉटेलमध्ये जसे मिळतात हॉटेलचे टेस्टच आहे पूर्ण. तर पप्पांनी केली आहे आता जेवणाला सुरुवात आणि आज आपण जे काही मेनू बनवलाय त्यामध्ये स्पेशल होते आजचे हे चिकन लॉलीपॉप, त्यानंतर कोशिंबीर, चपाती, मालवणी पद्धतीने बनवलेले चिकन आणि भात. सो अशा प्रकारचा आजचा आपला बेत होता. आपण ही रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. मला अपेक्षा आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आणि एकंदरीत आजच्या रेसिपीचा व्हिडिओ? या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आपण बनवले होते क्रिस्पी चिकन लॉलीपॉप आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी असे क्रिस्पी चिकन लॉलीपॉप बनवून तुमच्या लहान मुलांना द्या, त्यांना सुद्धा ते नक्की आवडतील. आपण अशाच प्रकारचे रेसिपीचे व्हिडिओज आता घेऊन येत राहू. त्याचबरोबर ज्याप्रमाणे आपण हॉटेल एक्सप्लोअर करतोय ते सुद्धा आपण कंटिन्यू करणार आहोत. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून आपला अभिप्राय नक्की कळवा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक काळ्या कलरचं बटन खाली दिसतंय, त्याला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत भरपूर फिरा, मस्त मस्त खा आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. धन्यवाद.